सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते। नमस्कार, मी आशिष गुमे आणि आपण बघताय सह्याद्रीचा राखणदार। आज आपण आलेलो आहोत सह्याद्रीचा राखणदार मातीच्या दारी या उपक्रमाअंतर्गत वर्धा शहरातील श्रद्धास्थान भक्तांच्या हाकेला पावणारी माता अंबादेवीच्या मंदिरात। तर हजारो भक्तांच्या नित्य उपासनेचे स्थान आहे। या पवित्र मंदिराच्या व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये जाणून घेण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत जयंतजी टेमुर्डे, जे या मंदिराचे व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष आहेत। या मुलाखतीत आपण मंदिराच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीपासून ते व्यवस्थापनाच्या धर्मपरायण सेवापर्यंतच्या सर्व गोष्टी जाणून घेऊया। आपल्या सोबत आहेत अंबादेवी मंदिराच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री जयंत टेमुर्डेजी। आपण त्यांना विचारूया, भाऊ, या मंदिराचा इतिहास खूप जुना आहे, पण आमच्या प्रेक्षकांसाठी आपला थोडक्यात इतिहास सांगाल? अंबादेवी देवस्थान खांजी हे पूर्वापार एक खेड होतं पहिले काळात, आणि या खांजीमध्ये या जागेवर उत्खननात या देवीचं निर्माण झालेलं आहे। आणि या देवीचं कार्य बऱ्याच 70-80 वर्षापासून आजपर्यंत खूप मोठ्या प्रमाणात नवरात्र उत्सव साजरा करत आहे। परंतु या देवीचं उत्खनन करताना ज्यावेळेस या देवी तिथून निघाली, त्यावेळेस या सर्व संबंध खांजीवाड्यातील लोकांनी त्या बैलबंडीद्वारे या देवीचं उत्खननातून देवीला बाहेर काढण्यात आलं आणि त्यानंतर देवीच्या या मंदिराची स्थापना करण्यात आली। त्यावेळेस आमच्या खांजीतील स्वर्गीय भगवानजी घाटे हे त्यावेळेसचे निर्माते होते या मंदिराचे। त्यांनी बऱ्याच काळापर्यंत या ठिकाणी अध्यक्ष या नात्यानं या देवीचं पुनर्प्रतिष्ठा केलेली आहे। त्यानंतर मोरेश्वररावजी टेमुर्डे साहेब, स्वर्गीय मोरेश्वररावजी टेमुर्डे साहेब यांनी सुद्धा त्यानंतरच्या काळात मंदिराच्या सुधारणेत वारंवार प्रयत्न करून आज या परिस्थितीत या ठिकाणी एक अंबादेवी देवस्थानचं जागृत मंदिर उभं झालेलं आहे। भाऊ, या मातेला, या मंदिराला वर्ध्याचं आराध्य दैवत म्हटलं जातं। नेमकं आराध्य दैवत म्हटल्या मागची कारण काय आहेत, काय आपण सांगू शकता? या चंद्रपूर जिल्ह्यातील श्री अंबादेवी देवस्थान खांजी हे आराध्य दैवत आहे, पण जागृत देवस्थान सुद्धा आहे। गावातील म्हणा किंवा परिसरातील सर्व जनता या ठिकाणी नतमस्तक होण्यासाठी येत असतात आणि प्रत्येक जनमानसाच्या संकल्पना या जागृत देवस्थानातून त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात। त्यामुळे या देवस्थानला जागृत देवस्थान म्हणून आज या परिसरातील म्हणा किंवा या जिल्ह्यातील एक जागृत देवस्थान म्हणून हे अंबादेवी देवस्थान खांजी हे निर्माण झालेलं आहे। भाऊ, दुसरा एक प्रश्न असा होता की हे जे आहे या मंदिराच्या ख्याती पूर्ण याच्यामध्ये पोहोचलेले आहे। पंचक्रोशी ते मंदिर प्रसिद्ध आहे, एक आराध्य दैवत आहे वरोऱ्यासाठी। आणि याच्यात वर्षभर काय काय उपक्रम चालतात, कशा पद्धतीने व्यवस्थापन याच्यामध्ये देखरेख कशी चालते, नियोजन कसं असते व्यवस्थापनाचं? या ठिकाणी आज अंबादेवी देवस्थान खांजीसाठी एक व्यवस्थापन समिती आहे। या व्यवस्थापन समितीमध्ये सर्व संचालक मंडळ वार्षिक कार्यक्रमासाठी नियोजन असते। या वर्षभरात आपण काय काय केलं पाहिजे, मेडिकल कॅम्प होतात, सत्संगाचे कार्यक्रम होतात किंवा कोणते सामाजिक कार्य असले तर आम्ही त्यासाठी या मंदिराचा उपयोग करत असतो। आणि भाविक भक्त दरवर्षी आणि रोज या मंदिरात गर्दी करून देवीचा उत्सव साजरा करत असतात। नवरात्रामध्ये विशेष गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते। नवरात्रीमध्ये काय नियोजन असते आणि कशा पद्धतीने इथले नियोजन चालते? सकाळी मला वाटतं सकाळपासूनच भक्तांची रीग लागलेली असते। या सगळ्या याच्यात आपलं नियोजन कसं असतं? या नवरात्र उत्सवात आता आजपासून नवरात्र उत्सव चालू होत आहे। या नवरात्र उत्सवात 10 दिवसाचं नियोजन आमची व्यवस्थापन कमिटी करत असते। दर दिवसाला वेगवेगळे कोणते मेडिकल कॅम्प, सकाळ संध्याकाळची आरती, भक्तांची जी रीग लागते त्यांचं व्यवस्थापन करणे आमचं हे कर्तव्यच आहे।
परंतु भक्तांना सोयी सुविधा देणं हे सुद्धा आमचं कर्तव्य असल्यानं बऱ्याचशा भगिनी आमच्या या मंदिरात जागृत देवस्थानात येत असून त्या या ठिकाणी पूजा अर्चा करून भक्त आपापल्या इच्छा पूर्ण करण्याच्या दृष्टीने या ठिकाणी आपले देवीला मागणी करत असते आणि ती मागणी भक्तांची पूर्ण होते ही आशा त्यांच्या मनामध्ये आहे। त्यामुळे या देवस्थानचा दिवसेंदिवस होत असणारा प्रसार प्रचार प्रचलित होत आहे। त्यामुळे या देवस्थानात नवरात्रामध्ये असंख्य असे भक्त या ठिकाणी येऊन 10 दिवसाचा उपभोग नवरात्रीचा उपभोग घेत आहे। भाऊ, महत्वाचा विषय म्हणजे आता असा आहे की आपण आताच थोड्या वेळापूर्वी मुलाखतीमध्ये बोलत असताना आपण स्वर्गीय मोरेश्वरराव टेंभुर्डे यांचं नाव घेतलेलं आहे। स्वर्गीय मोरेश्वरराव टेंभुर्डे यांचं नाव घेतल्याशिवाय किंवा त्यांच्या कार्य सांगितल्याशिवाय या मुलाखतीचं पूर्ण होणार नाही। थोडक्यात आपण सांगू शकाल त्यांच्या कार्यकाळात झालेले काम? त्यांच्या कार्यकाळात पुरातन असलेल्या मंदिराचा जीर्णोद्धार झालेला आहे आणि स्वर्गीय मोरेश्वरराव टेंभुर्डे ज्या वेळेसपासून या मंदिरामध्ये प्रवेश झाला, व्यवस्थापन कमिटीमध्ये अध्यक्ष म्हणून ते बरेच कालावधीपर्यंत होते। त्यांनी वेगवेगळ्या माध्यमाद्वारे या मंदिराचा जीर्णोद्धार करत आले आहे। आज मंदिर एक चांगल्या आणि सुव्यवस्थित अशा स्थितीत आपण निर्माण केलेला आहे। त्यांच्यामुळेच आम्ही सर्व व्यवस्थापन कमिटीचे संचालक, मी जयंत टेंभुर्डे अध्यक्ष या नात्याने पुढील कार्यास आम्ही त्यांच्या जे काही त्यांची विचारसरणी होती त्या विचारसरणीला घेऊन या देवस्थानाचा जीर्णोद्धार वारंवार करण्याचा प्रयत्न करीत आहोत। भाऊ, भविष्यातील काय योजना असणार आहेत या मंदिराच्या संबंधात? काय विकासाच्या संदर्भातला काय आपण नियोजन ठेवलेलं आहे? श्री अंबादेवी देवस्थानच्या मंदिराला पुढील काळात एक सुव्यवस्थित आणि स्वच्छ आणि सुंदर असं मंदिर या जिल्ह्यामध्ये निर्माण व्हावं। त्यानंतर आमच्याजवळ काही 1-1.5 एकर जागा आहे, त्या ठिकाणी भक्तांना भक्त निवास निर्माण करण्याची आमची इच्छा आहे। त्यानंतर त्यांना सुखसुविधा तिथं देता येईल, त्यांना राहण्याची व्यवस्था करता येईल या दृष्टिकोनातून आम्ही या मंदिराचा परिसर दिवसेंदिवस जास्तीत जास्त प्रमाणात सुधारणा करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करणार आहोत। मातेच्या भक्तांसाठी आपला काय संदेश असेल आणि या निमित्ताने माते चरणी आपण काय प्रार्थना करावी? अंबादेवी देवस्थानचे नवरात्रीच्या सर्व भक्तांना व रहिवाशांना हार्दिक शुभेच्छा। या नवरात्री निमित्त या शहरातील, या परिसरातील किंवा या जिल्ह्यातील सर्व लोकांना मी शुभेच्छा देऊ इच्छितो की शेतकरी, कामगार, बेरोजगार यांचे प्रश्न आराधनेच्या माध्यमातून सुटण्याचे प्रयत्न व्हावे आणि त्या दृष्टिकोनातून सर्व लोकांनी, भक्तांनी असा विचार केला पाहिजे की सामान्यातील सामान्य माणसाच्या गरजा पूर्ण कशा करता येईल, त्या दृष्टिकोनातून सर्व भक्तगणांनी एकत्रित येऊन या समोरच्या येणाऱ्या घटनेला सामोरे जावे अशी देवी चरणी मी प्रार्थना करतो। तर हे होते माता अंबादेवी मंदिराच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जयंतजी टेंभुर्डे। आपण यांच्यासोबत चर्चा केली। यांनी पुरातन मंदिराचा इतिहास, इथे चालणारं नियोजन याची सखोल अशी माहिती आपल्याला दिली। सह्याद्रीचा राखणदार मातीच्या दारी या उपक्रमाअंतर्गत आजचा एपिसोड आता इथे संपतोय। भेटूया पुढील मंदिरामध्ये। आपण बघत राहा सह्याद्रीचा राखणदार। मी आशिष गुमे, कॅमेरामन गोविंद सह। धन्यवाद।